तीर्थयात्रेताय सुखो नको तीर्थयात्रेताय सुखो नकाते पुरी फेरा अवतार असे पुरी फेरा सब तू हरि गुण गाय ऐक वैना 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 मणि भाव धरुनिया बना मणि भाव धरुनिया बना मणि भाव धरुनिया बना मणि भाव धरुनिया बना नवंचिताना
जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्री जाय चुकू नको जव काळासे दुरी ठेला तव तू हरी गुण ऐक वहिला मनी भाव धरून या भला न वंचे त्याला चुकू नको जोडोनी धन न घाली माती ब्रह्मवृंदे पूजन याती सत्याचरण दया होते राये संत संगे चुकू नको दशा यौवन बांधली अंगी पांगिला नवे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागे राहे संत संगे चुकू नको जव काळासे दुरी ठेला तव तू हरी गुण ऐक वहिला मने भाव धरुनिया भला न वंचे त्याला चुकू नको मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तय्य महात्म्या जव काळासी दुरी ठेला तरी तू हरी गुण ऐक वहिला मनी भाव धरून या भला न वंची त्याला चुकू नको पांडुरंगा
इनके पदवंदन करू नासत विघ्नपणे। बस खाली खाली बस। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर। राम सिया राम जय जय राम। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अत्यंत जननी देवाची मस्तक पाया। सेवक झालो तुझ्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा फिरू। जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे आदिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता। जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले सोहित पाहे। तीर्थयात्रे जाय चुकू नको जव काळासे दुरी ठेला तव तू हरिगुणाईक वहिला। मनी भाव धरून या भला नवंचे त्याला चुकू नको। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्व जीवांना उपदेश करतात की हे साधक हो, जन्माला आल्यानंतर ह्या गोष्टी चुकवू नका। आता कोणत्या गोष्टी चुकवू नका ते अभंगात पाहूया। विठाला
संकटाचा परिहार देणं उचित. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र गोंद्री या सर्व ग्रामस्थाच्या बहुमोल सहकार्याने अन्नदान करणार हितचिंतक मायबाप देणगीदार हितचिंतक सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे चालू असलेला हा नामयज्ञ. ऑपरेटर कुठे गेलो? या महामारीच्या नंतर सत्य होते का नाही असं सर्वांना प्रश्न पडला होता. परंतु सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने पुन्हा सप्ताह सुरू झाला. पुन्हा असो विठाला आनंद वाटला. एवढं वैभव पाहिल्यानंतर असं वाटतं की वा, लातूर जिल्ह्यामध्ये गोंद्री सारखं अन्नदान नाही बघा. मी तुमची स्तुती करत नाही बरं का. लातूर जिल्ह्यामध्ये नाही, आता बराच नंबर लागला तुमच्या गावाचा. गोंद्री सारखं अन्नदान करणारं गाव नाही. गोंद्री सारखे अन्नदान किती पंक्ती मोजायला लागतील माणसाला. सकाळची वेगळी, नाश्त्याची वेगळी, दुपारची वेगळी, 4ची वेगळी, संध्याकाळची वेगळी, 12 नंतरची वेगळी. त्यावेळी थोडे धन्यवाद थोडे आहेत. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना हात जोडून एक नम्रतेची विनंती आहे. सर्वांनी मुंगसे घातलेत काही जणांनी. असो, मराठी माणूस आहे, मी शेतकरी, मला काय ते नाव येत नाही. असो कोरोनाच्या महामारीमुळे काय करता येत नाही. तुम्ही झोपलात का तसं नाही म्हणायचं मला. हाताने टाळी, मुखाने विठ्ठल विठ्ठल. तुमचे चेहरे फ्रेश ठेवा. तुमचे ज्या वेळेला डोळे झाकतील त्यावेळेला आपलं कीर्तन संपलं. विठाला विठाला. जे जे जीव जन्माला आले त्या सर्व जीवांना जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात की हे भल्या माणसा, जन्माला आल्यानंतर ह्या गोष्टी चुकू नको. किती सांगितले? 4 वेळेस सांगितले बघा. या गोष्टी करण्याकरता तू चुकू नको, चुकू नको, चुकू नको, चुकू नको. अभंग थोडा नाट प्रकरणात आहे बरं का. म्हणणाऱ्याची थोडी काही गडबड होते. आता त्याला माझं नाव येईल. कधी कधी असा अभंग घ्यावा लागतो, जरा वजन येतं. अभंग चांगला आहे म्हणून, बाकी काय नाही. नाट प्रकरणात जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग गाथेमध्ये जर पाहिलं, नाम प्रकरण आहे, स्थिती प्रकरण आहे, उपदेश प्रकरण आहे, आदी 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 तीर्थावळी प्रकरणात नामदेव महाराजांचं आहे. असे प्रकरण आहेत. तुम्हाला एकच प्रकरण माहित आहे. त्या प्रकरण म्हणजे काय? कर्जमाफी प्रकरण. विठाला विठाला. हे भल्या माणसा, तू ह्या गोष्टी करण्याकरता तू चुकू नये. चांगलाय का? मानवी जीवन हे देव दुर्लभ जीवन आहे बघा. मानवी देह देव दुर्लभ जीवन आहे. एकदा का माणसाचं जीवन गेलं, आयुष्य संपलं रे बुवा, संपलं. त्याने किती सत्ता संपदा ठेवली. मेरू पर्वत एवढं सुवर्ण जरी दान दिलं तरी मानवी शरीराचा एक क्षण मिळत नाही. लक्ष द्या. मेरू तुल्य पृथ्वी सुवर्ण दिलेला न मिळे एक क्षण नरदेह. मानवी शरीराला, मानवी जन्माला आल्यानंतर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाने जीवन जगत असताना त्याला वागण्याची अक्कल आली पाहिजे. त्याला वागण्याची अक्कल नसेल तर जगद्गुरु तुकोबाराय संत मंडळी म्हणतात,
त्याच्या बाकी गुणाची काही किंमत नाही. कथनी पठनी कुरुनी काय, इकडे बघा, वाचून रहणी वायाच आहे. हिंदुस्थानी प्रकरणातला अभंग आहे. कथनी पठनी करुनी काय रहिणी वाचून वायाच आहे. कथनी म्हणजे चांगला बोलतो, चांगलं कीर्तन करतो, चांगलं पाठांतर. कथनी पठनी पाठ पाठांतर भरपूर आहे, परंतु काय करावं, राजाची अक्कल नाही. विठाला विठाला लोकांना रंजवू शकतो, परंतु राहण्याची अक्कल नाही. चांगलं पाठांतर आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बहुत केले पाठांतर वर्म राहिले ते दूर. वा 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 वा. त्यांच्याकडनं त्या माणसाचा कोणी परिसरात हात धरायचा नाही म्हणे. का? त्याच्याकडे भारी मोठा गुण आहे म्हणे. कोणता? ते तो आल्याशिवाय भजन सुरू होत नाही. मग कशाला उशीर करतात? 10 वाजले तरी काय येत नाही. नाही त्यांना का थोडस का म्हणजे त्याला असं वायलर पेटवावं लागत होतं म्हणजे त्यांना. विठाला तुम्हाला भाषा समजली असेल असं मी गृहीत धरून पुढे जातो. कारखाना जवळ आहे असो, तो गुण, तो अवगुण सुद्धा, तो गुण नाही ज्याच्याकडे गुण आहे तो अवगुणामध्येच असतो. कथनी पटनी करुणी काय वाचून रहनी वाया जाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एवढा मोठा चांगला गुण आहे, परंतु तो माणूस सुद्धा अवगुणामध्ये जमा आहे. बघा काय चांगलं लक्षात द्या. काही माणसाच्या 4 हात लांब राहू शास्त्र सांगते. कोणत्या अशा 7 गोष्टी आहेत बघा. किती माणसं काही चांगले असेल, राहण्याची अक्कल नाही, वागण्याची अक्कल नसेल, तर त्या माणसाला तसा 4 हात लांब दूर राहा. चांगला आहे का? चांगला आहे का? चांगलं. शास्त्रकार सांगतात 7 गोष्टीच्या माणसानं लांब राहू, 4 हात लांब राहू. कोणत्या? लवकर सांगा मला, सांगतो. गजम खरम श्वानम मत्तम रण्णानांच बहुभाषिणी राजपुत्रम विठाला राजपुत्रम कुमित्रंच दूर परिवर्जते. अशी 7 माणसं आहेत बघा. पहिलं कोण आहे? गजम म्हणजे हत्ती. कितीही पाळीव प्राणी असू द्या, चांगला असू द्या, त्याच्या लांब हात राहायचे, हत्तीच्या लांब राहायचे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, कुणाला आठवत असेल तर बघा. पंढरपूरमध्ये गजानन महाराज शेवगाव त्यांची पालखी येते बघा, आणि त्यांची पालखीहून पादुक असतात शेवगावहून. त्या हत्तीने कसा पराक्रम केला होता गोपाळपुरामध्ये, सगळे माणसं चिरडून टाकले होते बघा. हत्तीच्या लांब राहू, 4 हात लांब राहू. गजम 2 नंबर. खर म्हणजे गाढव. गाढवाच्या 4 हात लांब राहू. कसं काय सांगतो बायका. एक गाढव चुकून जंगलात गेलं आणि पळायला लागलं. त्या गाढवाचं चालणं पळणं काही चांगलं राहतं. मग लाथा मारीत चालायला लागलं. लाथा मारत चालता त्याचं काय वडील चाललं नसल्यामुळं त्याच्या पायात मुरलं असं अरण्याचा काटा, आणि 2-4 इंच काटा पायात घुसला. पायात घुसल्यानंतर खाली बसलं. बऱ्याच वेळाने असं बिवळू लागलं, वेदना व्हायला लागल्या. आता कोण जाणार अरण्यामध्ये? काय करणार? त्याचा योगायोग चांगला. कोल्हा आला म्हणायला लागला, का गाढव दादा, का विवळताय, का रडताय? म्हणे काय नाही, माझ्या पायात काटा मोडलाय. बरं झालं तुम्ही आलात म्हणे. मग तुमच्या पायात काटा काढू का म्हणले मी. वा वा वा, देवानं धाडलं म्हणले, तुम्हाला काढा ना. काढतो दादा, जरासा पायवरती धरा म्हणे, मागचा तुमचा पाय धरावरती. कोल्ह्यानं असा हळूच त्याला नकळत काटा काढला आणि कोल्ह्यानं असं खाली टाकायचा उशीर होता. ज्या पायातला काटा काढला त्याच पायानं असं जे कोल्ह्याचं थोबाड फोडलं का नाही गाढवानं, 2 दातन पडले, रक्त बंबाळ झाला. ज्याने उपकार केला महाराज
त्याच्यात थोबाडात लात मारली. कुणी? गाढवाने. कुठल्या? मी काय त्या गाढवाचं सांगायला काही. असे गाढव आता जंगलात नाहीत, असे गाढव आता गावोगावी आले. विठ्ठल विठ्ठल गजम खरम श्वानम. 3 नंबर श्वान. कुत्र्याच्या माणसानं 4 हात लांब दूर राहू. आता काय युग निघालं महाराज. माणसं श्वानप्रेमी निघाली. श्वानप्रेमी. आमच्या गावात एकानं 10,000 रुपयाचं कुत्रं आणलं. बघा ते आणलं होतं. त्याचा वाढदिवस बी केला, नेऊन बी सोडलं. श्वानम हे सांगू बघा. श्वान 4 हात लांब राहा कुत्र्या. एक वेळेस वाघ परवडला महाराज, कुत्र नाही परवडलं. का? वाघ एकदाच काम करून टाकतो, फडवून टाकतो काम. कुत्र भो 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 सगळ्याला तंग करून सोडतं. गल्ली गाव ते वातावरणच करून सोडतं. कुत्र नाही परवडलं. कारण असा पिटी मास्तर स्वतः होतो. मी जायचे तुला हा फिरून आले का मग जाऊ वातावरण आहे. श्वान असे कुत्रे किती गाव गाव भुकत का. असू 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 द्या, असू द्या बाबा, असू द्या. भुकामध्ये कसं जसं होईल तसं. संतांनी प्रमाण दिले. श्वान हे लागे पाटी अशा बहुदारुण. श्वान चांगला नाही. गजम खरम श्वानम. पुढचं आहे मत्तम. उन्मत्त माणसाच्या 4 हात दूर राहू. किती झाले तुम्ही मोजताय का नाही? किती झाले? 4थं चालू आहे. 5वं. गजम खरम श्वानम मत्तम रण्णांचे बहुभाषिणी. आता थोडंसं अर्थ सांगणं कठीण आहे पण सांगतो. एक लय दाट बोलणारी बाई माता माऊली. इथलं सांगत नाही, आमचं सांगतो. ती घरात जमू देत नाही, गल्ली जमू देत नाही, गावात जमू देत नाही, कुणालाच जमू देत नाही. त्या माता माऊलीच्या लांब राहू बहुभाषिणी. उदाहरण सांगतो घडलेलं. माऊलींच्या सोहळ्यामध्ये एक चांगले कट्टर निष्ठावंत वारकरी काकडा संपला गंध लावण्याकरता असं बसले होते. खाली पूजा मांडली, गंध लावण्याचं चालूच होतं. तेवढ्यात एक माता माऊली आली. वारीचं वातावरण असतं. तिने ती साडी पिळलेली, धुतलेली, आंघोळ केलेली. इकडे बघा काम चालू. काम आहे काय चालू होत? काही नाही. असं होते बहुभाषिणी. कट्टर वारकरी गाता पाठ असलेला महाराज त्यानं पूजा मांडली. ती माता माऊली आंघोळ केली, ती साडी खांद्यावर टाकली, पुढे येऊन तो वारकरी म्हणाला ओ माऊली पुढे बसा, सरक सरक. ती जरा मी बोलतो ना बहुभाषिणी होती, त्याला दाट बोल झाली, मराठवाड्यातली होती. तू कशाला बसलेस म्हणली, तूच हो तिकडं. जेव्हा जेव्हा दोघांचं लागलं का नाही भांडण, हा तुम्ही आता ते काय भांडण सांगत नाही. विकोपाला गेलं, टाळकरी आले, वारकरी आले, तर काय झालं काय झालं. अहो त्या बाईला कुणीच बोललं ना. त्या वारकऱ्यालाच म्हणायला लागले तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा, तुम्ही का नादी लागायची तिच्यात. ती असू द्या म्हणे. बघा असं तुम्ही तिच्या नादी लागायची नाही, तिला बोलू द्या. तिला लोक म्हणायला लागले माऊली चुकलं जा आता. तरी ती म्हणायची का चुकलं, दाखवू का तुला म्हणायची. विठाला विठाला गजम खरम श्वानम मत्तम रण्णांच बहुभाषिणी. पुढं राजपुत्रम. वाह चांगला आहे का बरं का. राजपुत्रम. राजकारण्याच्या पोरापासून दूर राहा म्हणतात. जरा जपूनच बोलतोय, मला माहिती आहे कुठं बोलतोय, परंतु तुम्ही जरा जपून ऐका म्हणजे माझं कळत तुम्हाला. राजकारणी पोराला महाराज कुठला नाद असेल काही सांगता येत नाही. त्यांचा नादच खुळा. वा त्यांना नाद सांगायचं की नाही. हा राजकारणी पोरापासून 4 हात लांब राहायचं. तुम्ही टेन्शनला येऊ नका. मी
गावातलं सांगत नाही, औसा तालुक्याचं सांगत नाही, लातूर जिल्ह्यातलं सांगत नाही, महाराष्ट्रातलं सांगत नाही, भारताचं सांगत नाही, महाभारतातलं सांगतोय. तुम्ही टेन्शन येऊ नका. राजकारण्याच्या पोरापासून दूर राहायचं. कारण एका राजकारण्याच्या पोरानं काय केलं माहिती आहे? कुणाचा नाही नट केला. कोण सांगा महाराज, नाव सांगा. सांगतो ऐका. गड्यानो राजा किरे झाला. कोण राजा झाला? कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण राजा झाला. देवाच्या पोराची गती काय? आपले पोर सोडून द्या महाराज, आपल्या पोराला तसं तर माफ केलं पाहिजे. काय म्हणलं नाही पाहिजे बरं. देवाचा मुलगा साम अति सुंदर देखना, त्याने ऋषी मुलीची चेष्टा केली. खरंच यांना भूत भविष्य कळतंय का नाही पाहू म्हणले. साडी नेसला, दागिने घातला, नटला थटला नाही का ऋषीच्या पुढे गेला. म्हणायला लागला असं बांधलं पुढं, काय कमरेला पोटाला बांधलं, फडके वगैरे म्हणा. ऋषी महाराज सांगा बरं मला काय होईल. इकडे बघ काय करावं, माझी एक सवय. ऋषी महाराज काय होईल मला सांगा. बरोबर अवस्थेमध्ये मी. ऋषी मुनी त्रिकाल ज्ञानी ते म्हणाले तुला काय मुसळ होईल म्हणले. मुसळ. त्या मुसळाचा पराक्रम माहित आहे का तुम्हाला? त्या मुसळानं सगळं यादव कुळ संपवून टाकलं. असा ऋषी मुनीचा शाप आहे. तिथंच एक भारूड जन्माला आलं. कोणतं भारूड आहे ते? बायको मोठी, हालच नाही खना 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 असं जात. आबा बायको मोठी, घेतलंय मुसळ लागलंय पाठी. म्हणून राजकारणी पोरापासून लांब राहायचं. चला. गजम खरम श्वानम मत्तम राजपुरंच गोवाशिनीम राजपुत्रम कुमित्रंच. वा. वाईट मित्रापासून दूर राहायचं. दूर. वा. मित्र कसे असावेत महाराज? आता लय मित्र. त्याची आई वर्णन करते, माझ्या पप्याला ना 25 मित्र आहेत म्हणे. त्याच्या बड्ड्याला कसं म्हणू नका 100 गिफ्ट आलं म्हणे. काय मित्र आहे? आतरायचे ना पांघरायचे लायकीचे मित्र. मित्र कसे असावेत ऐका. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज गोवळकोंड्याला गेल्यानंतर तिथला बादशाह कुतुबशाह शरण आला छत्रपती शिवरायांना. शरण आल्यानंतर तयारी सत्कार करण्याचा ठरवला. आल्यानंतर राजे पुढे आले आणि म्हणायला लागले आप तो राजे है लेकिन आपके पास राजभूषण नहीं. कोण म्हणते? कुतुबशाह. बोलत जा, बोलल्यावर राग येत नाही मला. कुतुबशाह बोला राजे है लेकिन आपके पास राजभूषण नहीं. राजभूषण म्हणजे हत्ती. नहीं नहीं, मेरे पास तो राजभूषण है. दाखवा, सिद्ध करा. म्हणे एक एक माझा मावळा म्हणजे राजभूषणच आहे. सिद्ध करून दाखवा म्हणे. हो. असं पुढे पटांगण होतं, रणांगण. त्याच्यामध्ये कुतुबशाह हत्ती सोडला. दाखवा म्हणे हत्ती बरोबर लढून तुमच्या राजभूषण हत्ती. शिवाजी महाराजांना माहित होतं महाराज आपल्या मावळ्याची ताकद. तिथं येसाजी होता मागे उभा राहिला. हत्ती सोडला आणि येसाजीला इशारा केला, येसाजी बघ ह्याच्याकडून. येसाजीने महाराजाचं पाया मागं केला, उडीच मारली. खेळता 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 महाराज हत्ती बरोबर हत्तीची सोडच उडून टाकली. आशे मावळे असे मित्र पाहिजे. विठाला सांगितलं. चुकून सुद्धा या 7 गोष्टीच्या नादी लागू नये. पुढे ऐका. पण काही गोष्टी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काही गोष्टी करण्याकरता अजिबात चुकायचं नाही. कोणत्या गोष्टी चुकायचं नाही करण्याकरता तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. जवळ सकळ सीता
जवळ सगळं सिद्ध आहे. काही गोष्टी करण्याकरता अजिबात चुकायचं नाही आणि काही गोष्टी चुकून सुद्धा करायचं नाही. कोणत्या गोष्टी चुकवू नये जगद्गुरु तुकोबा प्रथम चरणात सांगतात ऐका. जवळ हे सगळं सिद्ध आहे, जोपर्यंत सर्व सुद्धा प्राप्त आहे, सिद्ध आहे, हात चालावया पाय. वा, जोपर्यंत तुझ्या हातात सत्ता आहे ना, जोपर्यंत तुझे हात पाय चालतात ना माणसा, तोपर्यंत तू तीर्थयात्रा करण्याकरता चुकून काय अभंग गोड आहे बाय. हात पाय चालतात तोपर्यंतच माणसाला काय ते करून घेऊ. पायाची किंमत पांगळ्याला विचार, हाताची किंमत हात नसणाऱ्या माणसाला विचारा, हृदयाची किंमत त्याला 2 अटॅक येऊन गेले त्यांना विचारा. असं कानाची किंमत बहिऱ्याला विचारा, डोळ्याची किंमत आंधळ्याला विचारा. तुमचं पाठ आहे का कीर्तन? वा, चांगले. तोंडाची किंमत मुख्याला विचारा. दाताची किंमत ज्या म्हातारीनं किंवा म्हाताऱ्यानं कवळी बसवले त्याला विचारा. काय आले की गोडवून काही येऊ नाही, चालता येत नाही, काय करता येत नाही, कशाला? आणि असले माणसं नाही मला वारीला, आता तुला वारीला नेऊन काय करावं? मी गाडीत बसतो म्हणजे ट्रक मध्ये. अहो एखाद्या ट्रक मध्ये सुद्धा बसता येत नाही. ट्रक मध्ये चढता चढता त्या पायरीमध्येच पाय घातला एकानं तर असाच बसला बोजे. काय करावं काय हात वरी करून जसा प्रचाराला उभारलाय. हा मान सगळं साठीच्या पुढचा असतो, काय नाही बघा. सगळे बधीर झालेले असतात इंद्रिय. जवळ हे सगळं सिद्ध आहे. महाराज दुर्दैव एवढं आहे, माणसाचे इंद्रिय निकामी झाले की तेव्हा माणसं म्हणतात चला देवा धर्माकडे. इंद्रिय चांगले असते की माणसं म्हणतात पठ्यात का कमी आहे का? लात मारून देतो दगड, दगडा लात मारून देतो पाणी काढून, एवढी माझ्याकडे ताकद आहे. तारुण्यामध्ये म्हणतो विठाला काय चालताय तोपर्यंत तुझं हित करून घे. माणसाचं हित कशात आहे? हित कशात आहे ऐका. काहींना हित कळत नाही, त्रिपुटी चांगली लक्षात ठेवा. काहींना हित कळत नाही, काहींना हित कळतं परंतु करत नाहीत. आणि असा एक वर्ग आहे हित करण्याकरता त्या जगामध्ये अवतीर्ण झाले. विठाला विठाला. आई बापाला मुलाचं हित कळत नाही. नंबर 2,
देवाला जीवाचं हित कळतं परंतु करत नाही आणि संत हित करण्याकरताच वैकुंठावून आले. विठाला विठाला हित कळत नाही. कशावरून कळत नाही? हा स्वैराचार बघताय ना तुमच्या डोळ्याला, त्याच्यावरून कळत नाही. असो 90% आहे बाबा. काय हित नाही ठावे जननी जनका. जननी म्हणजे आई, जनक म्हणजे बाप. दहावीला हा लौकिकाचारही लौकिकातलं ज्ञान देत असतात आई वडील. 90%. 10% आई बाप असे की चांगला मार्ग सांगतात की बाळ अशी आई असावी, मदालसारखी बाळ. जन्माला आलास ना, काय ती मदालसाचं परियसी मदालसा सोहम जोजोरे बाळा. आपल्या बाळाला पाळण्यामध्ये घालते, झोका देते आणि झोका देत देत अंगाई गीत गाते. कुठला अंगाई गीत आहे? फिल्मी नाही. आता ऐका. हा देह नाशिवंत मलमूत्राचा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांगा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. परियसी मदलासा रे बाळा. अशा आया होऊन गेल्या पूर्वी. निगमाय हो ताई असं द्या मम्मी विठाला. आई वडिलांना हित कळत नाही. ही माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं संशोधन आहे. चला, देवाला हित कळत नाही परंतु देव करत नाही. देवाचं कसं आहे माहिती आहे का? जो मला शरण आला त्याच काम करतो देव. वा, जे शरण नाही ते भक्ती करत नाही असा पंगार माल देव ना ठोकून काढितो. जरा ग्रामीण भाषेत बोललो परंतु आता शास्त्रीय भाषेत सांगतो बघा. गेवनिया चक्र गदा कदम चक्र घेऊन काय करतो? भक्ताला
कारणासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया किंवा शोधून आले संत आणि हिताहित जगात